काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये होतो आणि कालच आमची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते आणि त्या सर्वांनी सुनेत्रा पवार वहिनींच्या मागे ठामपणाने उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे का? प्रफुल्ल पटेल आणि मीच आमच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले, पक्षातला कोणताही नेता आमच्या समर्थनासाठी आला नाही अशा पद्धतीची अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. अर्थ खातं हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटतं आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल. 2029ला स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात भुजबळांनी एक सूचक विधान केलेलं आहे. भाजप जर तशी तयारी करत असेल तर आम्हाला देखील तयार राहावं लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य. सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करत असतात, कारण ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या वेळा सगळ्या त्या एकोप्यानं होतील किंवा ह्याचं न करता आपापली तयारी हे पक्ष करत असतात. पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे एकत्रित लढतील. राष्ट्रवादीचं जे काही वादळ होतं किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातल्या वादळ पहिल्याच संपलं. हा, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. नाही, ते विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सिद्ध झालेलं होतं. साहेब, टीका समीप आली अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतरचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झालाय. ठराव गोळा करायच्या संदर्भात आता आपल्याला माहिती आहे की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. घेऊन सोबत जाणार की महायुतीमधून लढणार? नाही, आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतीश पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी, आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने कसं ठराव होतील हे पाहणं. त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडी नावानं काल सुरुवात देखील केलेली आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही युतीने काय करावं आमचा प्रश्न आहे. आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे. पण सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे दिसत आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? तर जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जागा वाटप होणार नाही. मतदार यादीनंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा पेज सुटेल आणि जागाही होईल. आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाहीत. हा मतदार यादीनंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळं आता करणं हे अतिघाई होईल. नाही, चपराक असं नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते. गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एक हलाल सर्टिफिकेट बाहेर आलेलं आहे. नावेद मुसलमानवर आरोप करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे? मी काल माहिती घेतली. अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून
अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो. त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे. नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले. कशाला हे जोडणं काय जोडणं हे तर मला आश्चर्य वाटतं असते. तुम्ही जाऊन नाही त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल याच्यामध्ये तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना. पण मग हा मुद्दा आत्ताच येण्याचा काय असं आता हे बघा कोणाला काही काम नाही. आता निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत. असं तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा. मी काल माहिती तेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो की आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासनाला. दुसरी एक गोष्ट म्हणजे सीपीआरचं नूतनीकरण आता सध्या सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि अशा वेळी वाद सुरू आहे केबीचा ताबा घेण्यावर. हे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की यांनी शांत राहावं. लोकार्पणापर्यंत काही आता तिथं सिव्हिल सर्जन बसवतं ते खरं आहे, परंतु ही कायम चल आणि अचल मालमत्ता ही कायमपणानं ही आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. आम्ही आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब बसून यावर मार्ग काढू. तोपर्यंत अधिक गडबड अधिकाऱ्यांनी करू नये. राष्ट्रवादीने शिवसेनेला देणार आहे. आपण जे सांगितलं ते मी ऐकलेलं आहे प्रसार माध्यमामध्ये, परंतु त्याची निश्चिती मी 2 दिवसात तुम्हाला सांगेन. साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये 288 जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजे स्वबळावर असं भुजबळांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. कसं बघताय? नाही मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाने तयारी करायची असते. म्हणजे कुस्तीच्या आधी कसा काही नाही पैलवान आपले व्यायाम करतो उठा बशा तसं असतं. पण मला वाटतं की युती म्हणूनच लढाई होईल. साहेब एक महत्वाचा प्रश्न असा आहे की राज्याच्या ठाण्यामध्ये खरं तर 193 एकर वन विभागाची जमीन जी आहे ती खासगी कंपनीकडे आहे. आता त्याला 2800 कोटींचा TDR द्यायला लागतोय. तर की हा काय प्रकार असतो नाही, TDR देण्याचा काय? त्याला काय मला माहिती नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. साहेब आज मुंबईत गेली आहे. साखरेचा उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यावरती चर्चा केली जाणार आहे. 2 प्रश्नासाठी ते आज दिल्लीला गेलेले आहेत. एक कांदा आणि एक साखर. कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की कांदा हा स्वस्त आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मला तर एक साखर कारखानदार म्हणाला की साहेब आता अशी आपल्यावर वेळ आलेली आहे की आपण सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. इतके पद्धतीनं अडचणी तयार झालेल्या आहेत. बँकेच्या अडचणी तयार झालेल्या आहेत, साखर कारखान्याच्या तयार झालेल्या आहेत. मला वाटतं या बैठकीमध्ये साखर कारखान्याला सॉफ्ट लोन देणं, रिस्ट्रक्चरिंग करणं, साखरेचे दर वाढवणं, इथेनॉलचा दर वाढवणं अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं माझं मत आहे.